नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये बहुतांश मतदारसंघातील प्रमुख लढती आता स्पष्ट झाल्यात। यातील प्रमुख उमेदवारांचं विजन जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केला। नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होते। नांदेडमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगला पाहूयात। माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, विमान सेवेचे प्रश्न असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, हर घर नल योजनेचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका मी त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणून माझी खात्री आहे की मतदार हे मला निश्चित मतदान करतील। कोणी कोणी उमेदवार म्हणल्यावर त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी आपला हक्क बजावणार असेल। आम्ही विनंती केली की काँग्रेस पक्षाला आघाडीला तुम्ही मतदान करा आणि लोक करायला तयार आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमध्ये थेट लढत होते। शिर्डीमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगलाय ते आता जाणून घेऊयात। ह्या मतदारसंघामध्ये ही रिझर्वेशनची शेवटची निवडणूक आहे आणि अनेक निवडणुका झाल्या। ह्या मतदारसंघामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून मी शिर्डीची लोकसभा मतदारसंघ लढवत असताना काही समस्या असेल त्या सोडवण्याची भूमिका आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळेच ही शिर्डीची लोकसभा मतदारसंघ मी लढवणार। जन्मापासून कर्मापासून याच मतदारसंघामध्ये मी आहे। जनता आणि शिवसैनिक सर्वच मला लहानपणापासून ओळखत आहेत आणि 2009 ते 14 मी केलेली कामगिरी ती त्यांच्यासमोर आहे। या लोकसभा मतदारसंघात माझं जे कामकाज आहे, मग रेल्वेचं असेल, रस्त्याचं असेल, पाण्याचं असेल, पाण्याचं असेल, निवडणूक धरणाचं असेल, इतर अनेक रस्त्यांचं असेल, रिकाम्या हाताला कामाचं असेल आणि लोकसभेतलं जे कामकाज आहे हे सर्वांसमोर आहे।